वणी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मशाल पेटवली। यावेळी सेनेचे उमेदवार संजय भाऊ देरकर यांनी मोठा विजय मिळवला। वणी विधानसभेत तब्बल 20 वर्षांनंतर सेनेचा भगवा फडकला। शिवसेना उबाठा पक्षाचे संजय भाऊ देरकर 15,560 मतांनी संजीव रेड्डी बोतकुलवार यांच्यावर विजय मिळवला। संजय भाऊ देरकर यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 1999 मध्ये निवडणूक लढली, मात्र यावेळी त्यांनी विजयशी घेऊनच आणली। यावेळी त्यांना महाविकास आघाडी, कम्युनिस्ट व संभाजी ब्रिगेड यांची चांगलीच साथ मिळाली। संजय भाऊ देरकर यांना विजय मिळताच त्यांच्या समर्थकाने फटाक्याची आतिषबाजी व बँडबाजासहित त्यांची मिरवणूक काढण्यात आली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच आदरणीय माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे, युवा नेतृत्व आदित्यसाहेब ठाकरे, युवा नेतृत्व काँग्रेस राहुलजी गांधी, तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय श्री संजय देरकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आणि सर्वांच्या अथक प्रयत्नातून आम्ही हा विजय संपादन केलेला आहे। याच्यात आदरणीय आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कासावरजी माजी आमदार आदरणीय कासावरजी साहेब, तसेच वाशिम लोकसभा संघाचे आदरणीय संजयजी देशमुख साहेब, तसेच इतर सर्व या महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे सर्व आदरणीय पदाधिकारी व सर्व समाजबांधव यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी, विश्वासाने आणि सामान्य जनतेच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने, तसेच शुभेच्छांनी आम्ही ही आजची लढाई विधानसभेची जिंकलेली आहे। आणि हा विजय आमचा नसून समाजातील सर्व सामान्य जनतेचा, तळागाळातील घटकांचा आहे। आणि संजयभाऊ आमदार नसून सगळ्या समाजातील घटकातील सर्व, तळागाळातील सर्व सामान्य जनतेला मी आमदार आहे, असाच आनंद आज काहीसा मला सर्व जनतेत दिसून आला। आणि भविष्यामध्ये या सर्वांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही। कुठली लढाई असो, अधिकाराची असो, त्यांच्या लढाई अधिकाराची असो की त्यांच्या समस्यांची असो, ताकदीने ती लढाई लढू आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास मी आज संजयजी देरकर यांचा प्रतिनिधी म्हणून आज आपणास देत आहे।